नर्मदे हर. श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण भागवताचे विभाग कशासाठी केले आहेत ते ऐकलं. जसे तांदूळ निवडताना प्रथम ते पसरतात, मग त्यातले पसरल्यानंतर खडे दिसायला लागतात, तेव्हा खडे काढणं सुलभ होतं. कोणताही विभाग दोष दर्शनासाठी आणि दोष निवृत्तीसाठीच केलेला असतो. यासाठी भागवताचे विभाग केलेले आहेत. या सर्व विभागांमध्ये गुप्त रूपानं गुह्य रूपानं कृष्ण तत्वच ओतप्रत भरलेलं आहे. ते गुप्त गूढ कृष्ण तत्व आपल्याला लवकर समजावे, लवकर उघड व्हावे, आपल्याला आत्मसात व्हावे, आपल्याला कळावे म्हणून भागवताचे विविध विभाग केलेले आहेत. व्यासाने श्रीमद भागवताचे 12 स्कंध केलेले आहेत. या 12 स्कंधाचे एकूण 335 अध्याय आहेत आणि ह्या सर्वांमध्ये एकूण 18,000 श्लोक आहेत. हे सगळं एका विशिष्ट विचारानं विशिष्ट हेतूनं केलेलं आहे. म्हणूनच भागवत महापुराणचे जे 12 स्कंध केलेले आहेत ते पुराणांचं एक एक लक्षण प्रगट करणारे आहे. पुराणांची एकूण 10 लक्षणं आहेत. आतापर्यंत श्री व्यासांनी लिहिलेल्या पुराणांमध्ये वेगवेगळी 5 पुराणांची लक्षणे प्रकट होत होती. पण आता मात्र श्रीमद भागवत महापुराण यामध्ये पुराणांची सर्वच्या सर्व म्हणजे 10च्या 10 लक्षणं प्रकट होतात. म्हणूनच याला महापुराण असं म्हणतात. भागवतात काही गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितलेल्या आहेत. नुसत्या गोष्टी कथा सांगत सांगत भागवत भरकटले असं नाही. म्हणून सुरुवातीचा विचार काय आहे? सत्यम परम धीमहि. म्हणून भागवताचा पहिला श्लोक आहे, जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत स्वार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. सत्यं परं धीमहि. तसंच भागवताच्या शेवटी 12व्या स्कंध 13व्या अध्यायामध्ये 19व्या श्लोकमध्ये आहे, कस्मे येन विभासितो यमतुलो ज्ञानप्रदीप पुरा तद्रूपेण च नारदाय मुनये कृष्णाय तद्रूपिणा योगींद्राय तदात्मनाथ भगवत राताय कारुण्यतस् तच्छुद्धं विमलं विशोकममृतं सत्यं परं धीमहि. सत्यं परं धीमहि. असा सुरुवातीचा विचार सत्यम परम धीमहि हा अखेरी सुद्धा सांगितलेला आहे. तसंच मध्ये सुद्धा सांगितलं आहे, सत्यव्रत सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनिं निहितं च सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना. भागवतामध्ये इतक्या कथा आलेल्या असूनही जे तत्व श्री व्यासांना सांगायचं आहे त्यापासून ते भरकटलेले नाहीत. म्हणूनच सुरुवात ज्यानी झाली शेवट ज्यानी झाला तेच मध्यभागीही सत्यम परम धीमहि आहे. भागवतात काही घटना सांगितल्या आहेत. या घटनांचे 2 प्रकार आहेत. भगवंतांच्या लीला घटना म्हणून येतात, सर्वसाधारण घटना म्हणून त्या येतात. प्रल्हाद चरित्र, ध्रुव चरित्र रूपानं काही घटना येतात, कपिल देवहूती संवाद रूपाने येतात. असं
चरित्र रूपानं, संवाद रूपानं सर्वसाधारण घटना येतात. या घटना 3 कारणांनी येतात. पहिलं इतिहास म्हणून, दुसरं भविष्य म्हणून आणि तिसरं उपाख्यान म्हणून. हा भागवताचा आराखडा आहे. आपण नुसतं भागवत कथा ऐकतो आणि निघतो, पण अतिपरिचयामुळं अवज्ञा होती, नित्यसंबंधामुळं अवज्ञा होती. तसंच भागवताचं झालं आहे. नुसत्या कथा ऐकणं एवढंच भागवत नाही आहे हो. अतिपरिचयामुळं आपण या कथांच्या अर्थाकडं, कथामधील तत्वाकडं लक्षच देत नाही. प्रल्हाद चरित्र, ध्रुव चरित्र, समुद्र मंथन, गंगा अवतरण, पुरंजन उपाख्यान सांगतात. आपण ते ऐकतो, पण त्यामधून काय आपण घ्यायचं आहे, व्यासानं काय सांगायचं आहे हे समजलं पाहिजे. काही चरित्र इतिहास म्हणून येतात. इतिहास म्हणजे भूतकाळातली घटना एवढाच नाही. इतिहास 2 गोष्टींनीच घडतो. भूतकाळात घटना घडलेली हवी आणि त्या घटनेची नोंद हवी. जर घटना भूतकाळात घडलेली आहे पण त्याची नोंद नसेल तर तो इतिहास होत नाही. इतिहास हा नेहमी भूतकाळ असतो, पण प्रत्येक भूतकाळ इतिहास होत नाही. घटना विचारल्यानंतर त्या घटनेच्या पूर्वीची परिस्थिती, पार्श्वभूमी सांगतात. ती घटना का घडली ते समजवण्यासाठी इतिहास सांगतात. दुसरा प्रकार आहे स्तुती. स्तुती करण्याकरता काही वेळा भविष्य सांगितलेलं आहे. जो दृष्ट आहे, त्रिकालज्ञानी आहे, तो काहीतरी भाकीत वर्तवतो, भविष्य वर्तवतो. स्कंद 1 मध्ये कलीचं चरित्र आलेलं आहे. हे भविष्य सांगितलेलं आहे. नारद मुनी कृष्णाला मथुरेत जाण्यापूर्वी भेटून आपण काय पाहणार आहात ते भविष्यच सांगतात. पुरंजन आख्यान, भवाटवी आख्यान हे उपाख्यान या अंतर्गत येणारं कथानक असतं. त्यामध्ये तत्व येत नाही, पण त्यामुळं तत्व समजण्यास मदत होते. रूपकाद्वारे आख्यान सांगितलं जातं. पंचतंत्रामधील कथा आपल्याला पटतात. त्यातील पात्रे वाघ, सिंह, उंदीर, ससा अशी असतात. ही व्यक्तिमत्वे रूपकांनी दाखवलेली असतात. त्यातील ससा कोण आहे, सिंह कोण आहे हे आपल्याला समजतं आणि सशाने काय युक्ती वापरून जीव वाचवला ते कळतं. यातून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे तत्व समजण्यास मदत होते. भागवत उपदेश करतं. यामध्ये मुख्य उपदेश आणि साधारण उपदेश असे 2 प्रकार आहेत. पती पत्नीला उपदेश करतो, वडील मुलाला उपदेश करतो, पण ह्या उपदेशातून आपल्याला मार्ग दाखवला आहे. पण त्यामुळं परब्रह्म भेटत नाही, पण परब्रह्म भेटण्यास मदत होते. त्याला साधारण उपदेश असं म्हणतात. पण नारद मुनी ध्रुवाला उपदेश करतात, प्रल्हादाला उपदेश करतात. त्यावेळी त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय हा दीक्षा मंत्र दिलेला आहे. हा उपदेश आहे, हा दीक्षा उपदेश आहे. ह्या उपदेशामुळं परमात्म्याला भेटणं सहज शक्य होतं आणि त्याप्रमाणे त्यांना तो परमात्मा भेटला. नंतर पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये श्रीकृष्णाने ब्राह्मणांचे पाय प्रक्षालन केले, उष्टी काढण्याचं काम स्वतःकडे घेतलं. ह्या कार्यातून सुद्धा भगवंत आपल्याला उपदेशच करतात. कितीही मोठ्या पदावर गेलं तरी नम्रच राहिलं पाहिजे. कितीही मोठे असलो तरी आध्यात्मिक कार्यामध्ये केलेले कोणतेही काम श्रेष्ठ कनिष्ठ नसते. ते मूळ कार्याला सहाय्यभूत होणारे असते. म्हणूनच उष्टी काढणं हे काम हवन करणं, मंत्रपठण करणं इतकंच महत्त्वाचं आहे. कारण ते मुख्य कार्याच्या पूर्ण सिद्धीसाठीच केलेलं असतं. हे भगवंतांनी आपल्या कृतीनं जगाला दाखवून दिलेलं आहे. असा हा कृती उपदेश आहे. त्यानंतर तत्वबोधाचा उपदेश. कपिल मुनींनी माता देवहूतीला केलेला उपदेश हा ज्ञानाचा उपदेश आहे. त्यातून देवहूती मातेला ब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे. हा ब्रह्मबोध उपदेश आहे. भागवताचा 3रा भाग स्तुत्यात्मक उपदेश आहे. काही भगवंतांची स्तुती ह्यामध्ये आहेत. भागवतात जवळजवळ 75 स्तुती आहेत. वेदस्तुती, गर्भस्तुती,
ब्रह्मस्तुती या भगवंतांच्या विशेष स्तुती आहेत. स्तुती म्हणजे वर्णन. वर्णनात एक दोष असतो, कारण असलेल्या गुणांचा त्यात खूप विस्तार केलेला असतो. पण परमात्म्याच्या स्तुतीमध्ये हा दोष येत नाही. परमात्म्याचे, भगवंतांचे व्यापकत्व, निर्गुण निराकत्व, सगुण साकारतत्व या दोन्हीचं वर्णन करून परमात्मा एकच आहे हे त्यातून समजून सांगितलेलं आहे. परमात्म्याचे अनंत गुण असल्यामुळं भगवंतांना लावलेला दोष ही गुणच होतो. काहीही म्हणा, ते शब्द भगवंताला लागूच पडतात. मोक्ष देण्यात भगवंत कंजूष आहेत आणि कृपा करण्यात ते उदार आहेत. निंदावाचक कोणताही शब्द भगवंतांच्याकडे पोचताच तो गुणदर्शक बनतो. त्यानंतर भागवतात गीतात्मक भाग आहे. भागवतामध्ये काही गीतं आलेली आहेत. या गीतामुळं, या गीतांच्या गायनामुळं भागवताबद्दल, भागवत श्रवणाच्या वेळी आपलं अंतःकरण द्रवतं. ते द्रवलेलं अंतःकरण प्रवाही होऊन भगवंतांच्या चरणापाशी पोचतं. वेणुगीत, गोपीगीत, प्रणयगीत, भ्रमरगीत, युगलगीत, ऐलगीत, हंसगीत आणि भिक्षुगीत अशी विविध प्रकारची गीतं आहेत. यातील वेणुगीत, गोपीगीत, भ्रमरगीत, युगलगीत हे गोपींनी गायलेले आहेत असं भागवत 4 विभागामध्ये सांगितलेलं आहे. हा भागवताचा आराखडा आहे, हे भागवताचं प्रारूप आहे. हे सगळ्यांना मी सांगतोय ना आज, हे बोजड वाटेल, पण यामुळं आपल्याला भागवतातील कथा समजायला मदत होईल, कथेमुळं तत्त्व समजण्यास मदत होईल म्हणूनच सांगितलेलं आहे. कोणत्याही ग्रंथाची सुरुवात मंगलाचरणानं करतात, तशीच भागवताची सुरुवात मंगलाचरणानंच केलेली आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे पापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भागवताच्या सुरुवातीला भागवताचं महात्म्य सांगितलेलं आहे. त्यातील हा पहिला श्लोक आहे. याचा अर्थ असा की सच्चित आनंद रूप श्रीकृष्णाला आम्ही नमन करतो. नमन म्हणजे काय? न मन म्हणजे माझं नाही, मग कुणाचं? श्रीकृष्णांचंच आहे. माझ्या मुखानं बोलत असलो तरी बोलणारा भगवंतच आहे. मी केवळ भारवाही आहे, मी केवळ निमित्त मात्र आहे. हे माझं नाही असं म्हणता आलं पाहिजे. नाही म्हणायला शिकलं पाहिजे. नाही म्हणण्यानं समाधान मिळतं. माझं काहीही नाही म्हणणाऱ्याचं सर्व काही हे असतं. नमे इति नमहा, नमनातून हे सूचित करायचं असतं. हे माझं नाही, हे सर्व भगवंत कृपेचं आहे अशी भावना निर्माण झाली पाहिजे. कथा मी सांगत आहे कारण मी केवळ भगवंत कृपेचे साधन होऊ शकलो म्हणूनच. अशी समर्पणाची भावना निर्माण होऊन साक्षीभावाची प्राप्ती या नमनातून होते. यासाठी मंगलाचरणाचं महत्त्व आहे. अथ आणि ओम हे 2 शब्द सर्वप्रथम ब्रह्मदेवांच्या मुखातून निघालेले आहेत, म्हणून त्यांना मांगल्य प्राप्त झालेले आहे. मंगलाचरण करणं हा शिष्ट संप्रदाय आहे. याच्या मागे हेतू काय आहे? बलप्राप्ती व्हावी, आपला हेतू पूर्ण व्हावा म्हणून मंगलाचरण करतात. मंगलाचरण करण्याचा आणखीन एक हेतू म्हणजे अनिष्टाची निवृत्ती होऊन इष्टाची प्राप्ती होण्याकरता मंगलाचरण करतात. आणि परंपरा व परंपरेचं जतन करण्यासाठी मंगलाचरण करतात. मंगलाचरण करणारा ग्रंथकर्ता सामर्थ्याची अपेक्षा आपल्याकडून करत असतो. त्याला बल हवं असतं, कारण ग्रंथाची सुरुवात करताना पुढं जर आपल्याला बळ कमी पडलं तर तो आपल्याकडून बळाची अपेक्षा करतो. पुढे ज्या अडचणी येतील त्यावर मात करण्यासाठी त्याला शक्ती लाभावी यासाठी अपेक्षेनं ते मंगलाचरण करतात. कारण ग्रंथरचना करताना तो उत्साहानं सुरुवात करतो ग्रंथाला, पण नंतर त्याला वाटू लागतं की हे कार्य आपल्याला जमणार नाही. तेव्हा समोर बसलेल्या श्रोत्यामधून
एखाद्यानं जरी आपल्याकडं पाहून नुसतं डोळ्याने तुला जमेल असा इशारा केला तेवढंही त्याला पुरे असतं. आश्वासक दृष्टीनं त्याच्याकडं बघितलं तरी त्याला ते बळ प्राप्त होतं. धन्यवाद. उद्या पुढं ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.